ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। थँक्यू. नमस्कार मंडळी, आपण आता सुरू करूया 8व्या अध्यायावर आपण आहोत. आणि सुषमा, आज गोश्वारा तुला वाचायचं ना सुषमा? हो, बरोबर आहे. नमस्कार मंडळी. ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग दिनांक 25 जून 2024 गोश्वारा. अध्याय 8वा, ब्रह्माक्षर निर्देश. गीता श्लोक 1 ते 7, ज्ञानेश्वरी ओव्या 1 ते 58. अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांना भगवान श्रीकृष्ण उत्तरे देत आहेत. या संवादाचा भावार्थ सांगताना ज्ञानदेव दोन गोष्टी जाता जाता सहजपणे श्रोत्यांच्या लक्षात आणून देतात. एक म्हणजे अर्जुनाला न समजलेल्या संज्ञा खरोखरच कठीण आहेत. दुसरं म्हणजे त्या समजावून सांगण्यास भगवान श्रीकृष्ण जसे समर्थ आणि सिद्ध आहेत, तसाच अर्जुनही स्वतः त्या समजून घेण्यास सिद्ध आहे. भुकेल्या तान्ह्या बाळाला जशी पाण्याची तळमळ असते, तशी त्याला हे ज्ञान मिळवण्याची तळमळ आहे. त्याचे प्रश्न त्याच्या निस्सीम ज्ञान लालसेतून उपजलेले आहेत. तर मातेला जशी आपल्या तान्ह्याला पाजण्याची उपजत कळकळ असते, तशीच भगवान श्रीकृष्णांना आपल्या सज्ज उत्कंठित शिष्याला ज्ञान देण्याची कळकळ आहे. अर्जुनाची अतीव तळमळ सविस्तर सांगून श्रोत्यांची साहजिक जिज्ञासा ज्ञानदेव पालवित आहेत. श्रोत्यांना लक्ष देऊन ऐका असे सुचवित आहेत असे वाटते. अर्जुन विचारतो, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? प्रयाणकाळी अंतःकरण निग्रह केलेले योगी तुला कसे जाणतात? श्रीकृष्ण उत्तर देतात, जे कधीही नाश पावत नाही ते ब्रह्म. ते सूक्ष्म असले तरी शून्य नाही, कारण ते सत म्हणजे अस्तित्व असणारे आहे. ब्रह्माची ही उत्पन्न किंवा नाश न होण्याची अनादि अनंत अशी सहज स्थिती वा जे अखंडत्व ते अध्यात्म. या अक्षर म्हणजे अविनाशी ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती करणारा जो व्यापार किंवा कार्यवाही, तिचे नाव कर्म. माळ जमिनीवर अंकुर फुटावा त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी एकोऽहम बहुस्याम म्हणजेच एक मी अनेकही, अर्थात मी एक असलो तरी अनेक होऊ शकतो, अशी आदिसंकल्पाची म्हणजे वाढीची भावना स्फुरली. त्याबरोबर ब्रह्मगोळकांचे म्हणजे ब्रह्मांडांचे अनेक गर्भाकार प्रकटले. हे एक एक ब्रह्मांड बीजांनी म्हणजे त्याच वाढीच्या संकल्पांनी भरलेले होते. त्यात अगणित जीव होत आणि जात होते. मग हे एक एक अंशरूपी जीवही वाढीस लागले आणि सृष्टी झपाट्याने वाढली. म्हणजे सर्वत्र असलेल्या एकाच परब्रह्माला अनेकत्वाचा पूर आला. तो शून्यापासून, करता नाही, कारणही नाही, मात्र कार्य आपोआप वाढते आहे ते कर्म.
अधिभूत म्हणजे नश्वर, न टिकणारे, पंचमहाभूतांच्या संयोगाने उपजलेले, उदाहरणार्थ शरीर, ते नाशवंत आहे. पंचमहाभूतांचा जोवर संयोग आहे तोवरच ते दिसते. जर त्यांचा वियोग झाला तर ते नाश पावते. इथे क्षणभंगूर शब्द आठवला. निष्प्राण देहाचा जसा दहन, दफन, जलसमाधी, रानात टाकून देणे इत्यादी संस्कारांनी निर्माल्यासारखा निचरा करावा लागतो हे आठवले. अधिदैवत म्हणजे जीव ज्याला म्हणतात तो शरीरातला परमात्म्याचा अंश. येथे पिंडी ते ब्रह्मांडी मधला पिंड आठवला. शरीररूपी गावात जो शरीर भावाला, देहभानाला, अहंकाराला नाहीसे करतो आणि मूळचेच असलेले ऐक्य प्रकट करतो तो अधियज्ञ म्हणजे मी सर्व काही असल्यामुळे वास्तविक मी अधिभूत आणि अधिदैवही आहे. पण अविद्या संपली की द्वैतभाव संपतो, म्हणजे द्वैताचा आभास विरतो, माया जळते. अहंकार गेल्यावर मूळचे ऐक्य दिसून येणे हा प्रकार प्रत्यक्ष जिथे घडतो तो अधियज्ञ म्हणजे मी. ज्ञानरूपी यज्ञात मन, प्राण व संयम समर्पण केल्यावर त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो. माया जळून गेल्यावर तिला जाळणारे ज्ञानही जळून जाणे, समजेल असे ज्ञेयच तेवढे मागे राहणे, तो अधियज्ञ म्हणजे मी. इतकंच 5वं आणखी. पाचवा पण श्लोक आहे ना? नाही, फक्त 1 ते 4 झाले होते ना. ओके, ठीक आहे. छान हो. छान आज सांगितलं. 5 पासून आहे वाक्याने. सुरुवात. काय ते? आज 5 पासून हो, सुरुवात आहे. 5व्या पासून सुरू करायचं. ओके. आपण अगदी बेसिकच लोक राहिलो तर सगळ्यांनाच वाचावं लागणार आहे. काय म्हटलं मी? करू सुरू आता एक मिनिट ना पहिलं. करू सुरू हो. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्यत्र संशया. आणि मरणाच्या वेळी जो केवळ माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो मत्स्वरूप पावतो, याविषयी संशय नाही. अर्जुना, ज्यास आदियज्ञ म्हणतात म्हणून आताच सांगितले, त्या मला जे पुरुष जिवंत असताना जाणून मरणकाळीही जाणतात, ज्याप्रमाणे मठ घर हा पोकळीने भरून पोकळीत असतो त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच आत्मरूप होऊन आपल्या ठिकाणी असतात. अशा या वरील अनुभवाच्या माझघरात निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही. याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता बाहेर 5ही भूतांच्या खपल्या पडल्या तरी त्यास खबरच नाही. जिवंतपणी सर्व व्यवहार करीत असतात ज्यास त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही त्यास मग शरीर पडण्याचे संकट कोणते असणार. म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चयरूप पाणी हलत नाही. ती त्याची प्रतीती ऐक्य रसाची जणू काय ओतलेली असते, अथवा त्रिकाला बाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काय घातलेली असते. त्यांची प्रतीती ऐक्यता रूपी समुद्रात जणू काय धुतली असल्यामुळे ती मळत नाही. अथांग पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो. नंतर तो दैववशात पाण्यात असताना जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय? अथवा सर्पाने काट टाकली, अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का? सांग बरे. त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराविषयी असणारी आत्मवस्तू तर जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे.
तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर आता देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल? म्हणून याप्रमाणे मला अंतःकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. एरवी साधारण विचार करून पाहिले तर मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो प्राणी होतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतीने वाऱ्यासारखा पळत असता एकाएकी दोन्ही पावले निसटून आडात पडला. आता त्याला पडण्यापूर्वी जे पडणे चुकवण्याकरता दुसरा काही उपाय नाही, म्हणून जसे त्याला पडावेच लागले, त्याप्रमाणे मृत्यूच्या त्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते त्या वस्तूकडे त्यांचे मन लागते. ती वस्तू होणे मग कोणत्याही प्रकाराने चुकत नाही. आणि जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते. जे आताची सांगितले होते अधियज्ञ म्हणितले जयाते, जे आधीची तया माते जाणोनी अंती, ते देह झोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे, ये प्रतीतीची या माझ घरी तया निश्चयाची होवरी, आली म्हणोनी बाहेरी नभेची से, ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीची होऊनी असता रचिले, बाहेरी भूतांची पाचही खवले नेणताची पडिली, उभया उभे पण नाही जयाचे, मा पडिली या गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीचे पोटींचे पाणी न हाले, ते ऐक्याची आहे वोतिली की नित्यतेची चिया हृदयी घातली, जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना, पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे, ना तरी सर्पे कवच सांडिले का उबारेन वस्त्र फेडिले, तरी सांगपा काही मोडले अवेवा माझी, तैसा आकारू हा आहाच भ्रंशे, वाचुनी वस्तू ते साचलीची असे, तेची बुद्धी जालिया विसुकुसे कैसे नि आता, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकली ती देहाते ते मीची होती, एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आठवू धरी अंतःकरण तेची होई जे, जैसा कवणू एकू काकुळती पळता पवन गती दुपावली अवचिती कुहा माझी पडिली, आता तया पडणया आरवते, पडण चुकवावया परवते, नाही म्हणून तेथे पडावेची पडे, ते विमृत्यूचे नि अवसरे एके, जे येऊनी जीवासमोर ठाके, ते होणे मगन चुके भलतया परी, आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. एक मिनिट थांबा इथे. त्याच्याबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. एक महत्वाचा विचार इथे आहे की जेव्हा आपलं मरण येतं आणि तेव्हा जे काय आपल्या मनात विचार असतील त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळतो, किंवा असं पण म्हटलं जातं की मोक्ष मिळायचा असेल त्यावेळेस सुद्धा देवाचं नाव जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आता आपल्याला हे शब्दशः घ्यायचं नाहीये, कारण एक आमचे स्वामीजी आहेत ते अमेरिकन आहेत, तदात्मानंद, ते न्यूजर्सीमध्ये आहेत. तर ते म्हटलं की हे काय बरोबर नाही. समजा आपण कार चालवतोय, समोरून एक ट्रक आली आणि त्या ट्रकने आपल्याला धडक दिली, तर आपण काय करू? आपण आधी काय म्हणू? अरे मेल्या, किंवा त्याची जे काय शिवाय असेल त्याच्याप्रमाणे म्हणणार नाही का? काय देवाचं नाव घेणार नाही, अरे मेल्या कसा माझ्या अंगावर आला, असं वगैरे त्याला म्हणतील नाही का? म्हणजे एवढे काही आपले सगळे राग आणि द्वेष असे कंट्रोलमध्ये नसतात. म्हणजे असा अर्थ असा आहे की त्यांना
शिवी दिली म्हणून त्यांना काही म्हणजे स्वर्ग मिळणार नाही वगैरे असं काही नाही हा. पण त्यांच्या मनात सतत देवाचा विचार असतो. म्हणजे गेल्या आता आता ही इज इन 60+ ऑर समथिंग. तर म्हणजे जेव्हा ते तरुण होते तेव्हापासून त्यांनी संन्यास घेतला आणि भारतात जाऊन राहिले आणि सगळे ते शिकले आणि त्यांच्या डोक्यात सहजपणे देवाचे विचार असतात. पण अगदी शेवटच्या क्षणाला जर का त्यांच्या मनात असेल तर त्याचा फरक पडू नये असं मला वाटतं. हा. हे आपल्याला फिजिकली आपल्याला घ्यायचं नाही शब्द, पण तुमच्या मनात जे काय नेहमी विचार असतात त्याच्याप्रमाणे तुम्हाला तेच हे मिळेल. काय म्हणते, कोण म्हणते? हा, सॉरी, मला वाटलं कोणीतरी बोलत होतं. हा, तर आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे. याच्या म्हणजे अशी सांगायची आहे की विष्णू पुराणात जड भरत नावाच्या माणसाची गोष्ट आहे. मागच्या क्लासमध्ये म्हणजे उपनिषदाच्या क्लासमध्ये मी ती सांगितलेली होती. तर तीच मला इथे सांगायची. हा माणूस योगी होता, म्हणजे खूप त्याने अभ्यास केलेला होता आणि सगळं म्हणजे रागद्वेष सगळं त्याने सोडलेलं होतं आणि तो आपला शांतपणे जंगलामध्ये राहत होता. तिथे ते राहत असताना तो नदीच्या जवळ गेला होता आणि त्या नदीमध्ये एक हरिणी होती, ती पोहत होती आणि तिकडनं एक सिंह आला, तिच्यावरती अटॅक केला त्या सिंहाने. आणि जेव्हा त्याने अटॅक केला तेव्हा ती हरिणी मेली तिथे पाण्यामध्ये. आणि जेव्हा आणि तिला म्हणजे शी वॉज प्रेग्नंट. तर तिचं जे मूल होतं तेव्हा तिथे म्हणजे बछडं बाहेर आलं हरणाचं. आणि आता हा माणूस तिथे जात होता, त्याने पाहिलं की ती हरणी तर मेली बिचारी आणि तिचं छोटस पिल्लू आहे. पाडस म्हणतो ना आपण त्याला, पाडस आहे. आता त्याचं कसं होणार, तर त्याने त्या पाडसाला घेतलं जवळ आणि आपल्या म्हणजे त्याच्या जे काय घर होतं, झोपडी होती, तिथे घेऊन गेला आणि त्याने त्या पाडसाची खूप काळजी घेतली आणि इतकी छान काळजी घेतली त्याची, सगळं त्याला देत होता, हे करत होता. मग जेव्हा या जड भरताला जेव्हा मरण यायचं होतं तेव्हा त्याच्या मनात असं होतं, आता समजा माझं मरण आलं तर मग या पाडसाची कोण काळजी घेणार, अशी त्याला काळजी होती तेव्हा. तर हा विचार त्याच्या मनात होता की पाडसाची काळजी त्याला राहिली होती. त्याचा स्वतःचा संसार वगैरे नव्हता, पण त्या पाडसामध्ये त्याचा जीव अडकला होता. हा, तर असं म्हणतात, म्हणजे त्या पुराणात असं लिहिलंय की त्याला पुढच्या जन्मी हरणाचा जन्म आला आणि त्यांनी हरणाचा जन्म घेऊन त्याला जो जन्म मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी त्या पाडसाची काळजी घेतली पुढे. तर अशा प्रकारे त्याला ते विचार मनात होते म्हणून त्याला हरणाचा जन्म मिळाला. त्याला काही मोक्ष मिळाला नाही, अशी त्याची गोष्ट आहे. पण आपण असं म्हणायचं की हे काय आपण काय म्हणते, हा, प्लीज गो ऑन द म्यूट. या, तर असं म्हणजे आपण याच्यातला हा प्रसंग आपण लक्षात ठेवायचा आणि जे काय त्याच्या मनात शेवटी विचार होते की त्या पाडसाची त्याला काळजी होती. मग आता मी इथे त्याच्यातून 2 अर्थ काढते. एक म्हणजे ममकार आपण जे म्हणतो की कशात तरी तुमचं मन अडकलेलं आहे, असं त्या ह्याला झाल्यामुळे आपल्याला ते त्याच्या पाडसामध्ये त्याचं मन अडकलेलं होतं म्हणून त्याला तसा जन्म मिळाला. पण मरताना ऍक्च्युअली त्या क्षणी तुमच्या मनात काय विचार असतात त्याच्यापेक्षा तोपर्यंत तुमच्या मनात काय विचार असतात ते महत्वाचे. नेहमी चांगले विचार मनात असावे. जाऊया पुढे. अरे आपलं हे कुठे गेलं, स्क्रिप्ट कुठे गेलं? ओके, गुड. थँक्स. यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. अथवा हे कुंतीपुत्रा, ज्या ज्या वस्तूचे स्मरण करीत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो, त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा तिच्या स्मरणाने तिच्या ठिकाणी चित्त एकाग्र झालेला असल्यामुळे जातो.
ज्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते आणि मरण समयी ज्यास जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो. ते विजितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. पुन्हा संपतं मला वाटतं तिथे. हा नाही, तस्मात नाही, हा सर्वे त्याच्या खाली आहे बघा. हा मध्ये हे आलंय. मध्ये श्लोक खाली. आलाय. हा खाली 2-4 तस ओळी आहेत. हा मग आधी श्लोक म्हणू का खालचं नाही, म्हणून ती मग श्लोक म्हणू? ओळी पूर्ण करू. म्हणून सदा म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आघवे मीची करुणी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अगा ऐसया ऍक्च्युअली नाही, ते पुढच्या श्लोकाचं आहे. पण ठीक आहे, आपण तो श्लोक वाचून पुन्हा वाचूया. ओके. सॉरी अबाउट. ही ओवी मात्र अर्धी राहिली आहे. 75. हा तो तेची गती ते पावे. ठीक आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोर्बुद्धी मामे वैश्यस्य संशयम्. म्हणून सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू निसंशय मदप्रतच येशील. असे आहे म्हणून तू नेहमी माझे स्मरण कर. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल. मग सर्व काळ सहज मीच आहे. अरे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे? तू मनबुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एकरूपच होशील. हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा. मग ती स्थिती झाली नाही तर रागव. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आघवे मीची करुणी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अगा ऐसिया जरी जहालिया मग न मरिजे देह गेलिया मा संग्रामू केलिया भय काय तुझ तू मनबुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हेच काय काही सया वरी होये ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासून आदी पाहे मग नव्हे तरी कोपे. छान मस्त तरी. आता सुषमा म्हणते. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, अभ्यास योगामुळे स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परमपुरुषाचे सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल. अरे प्रयत्नांच्या बळावर कांगळा देखील पर्वत चढून जातो. त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जावो, नाना गतींना पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्यास वरले मग देह आहे किंवा गेला याची कोणी आठवण ठेवायची? नदीच्या ओघाबरोबर घो घो करीत कुठे गेला समुद्राच्या पाण्यास मिळालेले जे पाणी ते मागे काय चाललं आहे म्हणून पाहण्याकरता परत येते काय? नाही.
तर ते समुद्रच होऊन राहिले. त्याप्रमाणे ते चित्तच चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्म मरणाचा क्षीण सहजच संपला, कारण ते चैतन्य एकरस आनंद आहे. येणेची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पाचांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो थवा जाव जे नाना गती पावते ते चित्त वरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे पै सरितेचे ओघे सिंधू जळा मीनले घोघे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती ना ते समुद्रची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहाले जेथ यातायात निमाले घनानंद जे कविं पुराणम अनुशासिता रमणो प्रणीयाम समनुस्मरेद्यः सर्वस्य घातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात् सर्वज्ञ पुरातन विश्वाचा नियंता अणुपेक्षा देखील लहान सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा आश्रय ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे असा अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परम पुरुष त्याचे जो सतत स्मरण करतो ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्म मृत्यू रहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते जे या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व असते तर्क ज्याला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे पहा विस्तवास जशी वाळवी लागत नाही शाबस ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लाग नाही त्याचप्रमाणे जो स्वभावतः ज्ञान प्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे जो स्वरूप दिवस अज्ञान्यांना अंधाराप्रमाणे असतो तोच स्वरूप दिवस ज्ञान्यांना कसा असतो ते या ओळीत सांगतात जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे ज्या चैतन्य रूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही जेथे अस्त होत नाही जयाचे आकारावीण असणे जया जन्म ना निमणे जे आघवेची आघवेपणे देखत असे जे गगनाहून जुने जे परमाणुहुनी साने जयाचेही सन्निधाने विश्व चळे जे सर्वाते जया विये सर्व जेणे जिये हेतू जया बिहे अचिंत्य जे देखे वोळंबा इंगळू न चरे तेजी तिमिर जेथ न सरे जे देहाचे आंधारे चर्मचक्षुसी सुसडा सूर्यकणांचा राशी जो नित्य उदो ज्ञानियांसी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेक्ष्य सम्यक् सतं परम पुरुषम पैति दिव्यम हा श्लोक होता श्लोकासारखं मनसा चलेन तिथे थांबून आणि पुढच्या प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषम उपैति दिव्यम गुड पुढचा पण मला वाटतं श्लोकच ओके जो मरण समयी एकाग्र मनाने भक्तीने व योग बलाने युक्त होऊन दोन भोयांमध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून त्याचे स्मरण करतो तो त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो मरण काळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून
कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतःकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्य मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास तो प्राण निघतो, जेथे प्राणवायू मूर्ध्नी ती आकाश आकाशात प्रवेश करतो, तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला व योग बलाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थांस नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला विझला हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो, जे केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हे नाव आहे, असे जे माझे खास स्वरूप आहे, ते तो पुरुष होऊन राहतो. आता एक मिनिट इथे थांब. आता हे Sure. सुद्धा वर्णन आहे ते समाधीचं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचा तो स्वतःचा अनुभव असल्यामुळे त्यांचा म्हणजे अभ्यास सगळा असल्यामुळे त्यांनी आपल्याला सगळे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. या समाधीच्या वेळी कसं काय करतात ते आणि अशी समाधी घेतल्यानंतर तो माणसाला मोक्ष मिळतो. जाऊया पुढे. तया अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणो निस्मरे बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे आतु मीनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानवनी निगे ब्रह्मरंध्रा तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाच वाणा दिसे मांडतू तेथ प्राणू गगना आतू संचरेका परी मनाचेनी स्थैर्ये धरिला भक्तीच्या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होऊने तो जडा जडा ते विरवितू भ्रूलता माझी रचतू जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीच होय का झाकलिये घटीचा दिवा नेणिजे काय जाहला जेव्हा केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊनी ठाके. हा जो विचार आहे तो कठोपनिषदातला म्हणजे ऍक्च्युअली जो आपण आता श्लोक जे म्हटला 10वा तो पूर्ण कठोपनिषदात आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळी गीताच उपनिषदावर आधारित आहे. जाऊया पुढे. ओके. यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति हा पण श्लोक आहे. यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात. संसाराच्या इच्छेपासून परांगमुख झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात ते ब्रह्म नामक पद मी तुला संक्षेपाने सांगतो. जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहेत त्या ब्रह्मज्ञानांच्या बुद्धीने ज्यास ब्रह्मस्वरूपास अविनाशी असे म्हणतात. प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही ते खरोखरच आकाश होय, ते खरोखर आकाशच होय. नाहीतर ते जर ढग असते तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकते. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले ते क्षर होय. नंतर वृत्तीज्ञानाला जे विषय होत नाही तर उलट वृत्तीज्ञानच जिथे लय पावते त्याला सहजच अक्षरम असे म्हटले. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्म स्वरूप प्रकृती पलीकडचे आहे आणि जे विषयांचा विषयवत त्याग करून शवस व सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत. याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते ज्याची
परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे परब्रह्म निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात, असे जे ठिकाण ब्रह्मस्वरूप, ते जे मिळावयास कठीण व जाणण्यास कठीण व ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटागळ्या खात राहिले आहेत, वेदाचे जे अगम्य आहेत, ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुन, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो, इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली. तर महाराज आता सांगावे, परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखीत नाही काय? तुला ते थोडक्यात सांगतो, ऐक. तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. हा, सकळा आता जाणणे थोडस यशवर. आता इथे खूप महत्वाचा म्हणजे आपल्या वेदातली एक महत्वाची कल्पना इथे आहे, त्याला वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती. म्हणजे आपल्या वेदामध्ये आपल्याला कशाचं नॉलेज आपल्याला कसं होतं ते त्यांनी सांगितलंय. समजा तुम्ही पहिल्यांदा आंबा पाहिला तेव्हा तुम्हाला कळतं की ह्या वस्तूला आंबा म्हणतात आणि त्याचं एक इम्प्रिंट आपल्या डोक्यात तयार होतं. आपल्या वेदामध्ये असं लिहिलं. तर जे काही आपल्या डोक्यात इम्प्रिंट तयार होतं त्याला वृत्ती व्याप्ती म्हणतात. वृत्ती व्याप्ती म्हणजे आता हा आंबा आहे ना, तुम्ही मला सांगितलं हा आंबा आहे, बरं, मला कळलं ते, तर माझ्या डोक्यात त्याचं एक इम्प्रिंट तयार होतं, तर त्याला वृत्ती व्याप्ती म्हणतात. जेव्हा ती इमेज तयार होते ते. आता जेव्हा तुम्ही दुसरा एखादा आंबा बघता, तो साकारण तेच सगळं तुम्ही बघता, तेव्हा तुमच्या डोक्यातली जी इम्प्रिंट असतं त्याच्याशी म्हणजे वृत्ती व्याप्तीशी आपण ते कम्पेअर करतो की हा, माझ्या डोक्यात जे चित्र आहे ना तेच हे असं आहे. तर हे जे आपण जेव्हा कम्पेअर करतो त्याला फलव्याप्ती म्हणतात. म्हणजे आंबा दिसला पुन्हा की तुमच्या डोक्यात जे काय इम्प्रिंट असतं त्याच्याशी तुम्ही ते ताडून बघता आणि ते ताडून झालं की तुम्ही म्हणता हा आंबा आहे. तर हे जे तुमचं निष्कर्ष निघतं त्याला फलव्याप्ती म्हणतात. तर कुठल्याही वस्तू आपण कशा लक्षात ठेवतो की त्याचा आधी इम्प्रिंट करतो आणि मग त्याच्या इम्प्रिंटशी आपण ते जोडून बघतो आणि त्याच्याप्रमाणे आपण ते लक्षात घेतो. तर आधी त्याची आपण वृत्ती तयार करतो आणि त्याच्यानंतर आपण त्याची त्या वृत्तीशी आपण फलव्याप्ती करतो की हे जे आहे ना हे म्हणजे आहे. आणि ते फक्त आपलं हे दिसायसाठी झालं आंबाचं आपण म्हटलं, पण आवाजाचं असतं, सवयीचं असतं, या सगळ्याचे आपल्या डोक्यामध्ये इम्प्रिंट तयार होतात आणि ती जे इम्प्रिंट तयार होतात त्याला आपल्या वेदामध्ये वृत्ती व्याप्ती असं म्हणतात. आणि आता याच्यात हे सांगतात म्हणजे ज्ञानेश्वर महाराज खूपच सांगतात चांगलं की आपल्याला ज्या काही गोष्टी दिसतात त्या गोष्टी अक्षर आहेत, त्या गोष्टी क्षर आहेत, म्हणजे ज्या सगळ्या निघून जाणाऱ्या गोष्टी आहेत. पण ब्रह्माचं तुम्ही असं म्हणाल तर ब्रह्माची आपल्याला वृत्तीच तयार होत नाही, कारण त्याला काही आकार नाही, त्याला काही रूप नाही, त्याला काहीच नाही का. तर असा जे ब्रह्म आहे त्याची आपली वृत्तीच तयार होत नाही. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात वृत्तीची निवृत्ती झालेली आहे तिथे. म्हणजे ऍक्च्युअली आपण वृत्ती, आता मी जे म्हटलं तुम्हाला वृत्ती व्याप्ती आपली तयार होते तशी ब्रह्माच्या बाबतीत होऊच शकत नाही, कारण त्याचा काही आकार नाही, त्याचं काही स्वरूप नाही, काहीच नाही आणि आवाज नाही, काहीच नाही, म्हणून त्याची वृत्ती व्याप्ती पण होत नाही आपल्याला. तर असं जेव्हा ते ब्रह्माचं रूप आहे ते आपल्याला केव्हा कळतं, जेव्हा आपला अहंकार जागेला असेल आणि जेव्हा आपलं मन आणि बुद्धी एकत्र होऊन काम करतात आणि तेव्हा मग त्यांना ते जे काही चैतन्य आहे, प्रकाश आहे, त्या प्रकाशाचा त्यांना साक्षात्कार होतो. प्रकाश मी शब्द वापरला पण त्याला प्रकाश पण नाही, जे काय आपलं चैतन्य आपल्या शरीरामध्ये तेच म्हणजे आत्मा आहे, तेच म्हणजे ब्रह्म आहे.
ते आपल्याला तिथे कळू शकतं, पण त्याला वृत्ती नसताना आपल्याला ते कळतं, असं या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय. इतकं कॉम्प्लेक्स असं ते तत्वज्ञान आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान पद्धतीने इथे मला सांगितलंय, असं मला वाटतं. की आता याच्या पुढच्या ज्या 2 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये समाधीचं वर्णन आहे. पण अर्थातच आपण हा जो श्लोक आहे, हा खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सगळं वाचा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातला अर्थ कळेल. आणि हे 2 शब्द लक्षात ठेवायचे, वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. आपल्याला कशा गोष्टी कळतात, आपल्या मनात ती एक इम्प्रिंट तयार होतं आणि त्याच्याशी आपण ते जोडून बघतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी ओळखायला येतात. आणि ब्रह्माच्या बाबतीत असं होत नाही, कारण त्याला काहीच नाही, निराकार आहे तो. ओके, जाऊया पुढे. सकळा जाणणेया जे लाणी, तिये जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानियांचे आयणी, जया ते अक्षर म्हणिबे. चंडवाते ही न मोडे, ते गगनचिकी फुडे, वाचून जरी होईल मेहुडे, तरी उरेल तैचे. तेवी जाणणेया जे आकळिले, ते जाणवले पणेची उमाणले, मग नेणवेची तया ते म्हणितले, अक्षर सहजे. म्हणून वेदविद नर, म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीसी परमात्मरूप, आणि विषयांचे विष ओलंडुनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहात देहाच्या बैसोनी झाडातळी. ते यापरी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहात, निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे. जयाचिया आवडी, न गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊनी बापुडी, इंद्रिये करीती. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाचे थडियेची वेद, चुबुकळिले ठेले. ते पुरुष होती, जे यापरी लया जाती, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. तेथे अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणावया होतो पामी, तव सहजे कृपा केली तुम्ही, तरी बोलिजो काजी. परी बोलावे ते अति सोहोपे, तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझ काय नेणू संक्षेपे, सांगेन ऐक. तरी मना या बाहेरिली कडे, यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे, तैसे कीजे. माझ्यानंतर कोण वाचणार आहे? हो, 12वा मला वाटतं का? 12 आणि 13 मी सुषमाला म्हटलं, सुषमा महावरे नाही आहे इथे, पण कोणीतरी मदत करायला पाहिजे. क्षमाताई म्हणाल्या होत्या म्हणून, आहेत का त्या नसत्या तर मी वाचू शकते. पण मी हो, वाचू चालेल. शकते. मी आली आहे परत. सो क्रांती बोलतीये. ओके, क्रांती. हा, चालेल. Sure. आलीस का? हो, आली. मागच्या श्लोकाला होतीस का? होते. हा, कारण ते महत्वाचं आहे म्हणून विचार. हो. चालेल. निराकार आणि त्याच्या आधीच सगळं होते. मी 10 मिनिटं जरा उशीर झाला जॉईन व्हायला, पण होते. चालेल. वाचू? हो. सर्वद्वाराणि संयम्य मनोरुद्धि निरुद्ध च मूर्ध्याध्यायात्मना प्राणमस्थितो योगधारणाम. सर्व इंद्रियांचे नियमन करून, हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होऊन, परंतु जर सर्वेंद्रियाच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, त्याप्रमाणे मग स्वभावताच कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणवरूप होतो. त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गात मूर्धी आकाशापर्यंत आणावा. तेथे मूर्ध्नी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत अकार, उकार व मकार या 3 मात्रा अर्धमात्रारूप ओंकार बिंदू मध्ये नाहीशा झाल्या नाहीत,
तोपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्नी आकाशात निश्चल असावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो, लयास पावतो, तसा प्राण मूर्ध्नी आकाशात शोभतो, लयास पावतो. हे सगळं समाधीचं वर्णन आहे. ते सगळं आपला जो प्राणवायू आहे तिथपर्यंत आणतात आणि इथे तो धाटून ठेवतात आणि मग शेवटी तो म्हणजे तो आकाशात जातो. पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं. जाऊया पुढे. परी ते तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारी कवाडे कळासती, तरी सहजे मन कोंडले, हृदयेचे असेच उगले, जैसे करचरणी मोडले, परिवरून संडी, तैसे चित्त राहिलिया पांडवा, प्राणांचा प्रणवुची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी, तेथ आकाशी मिळे न मिळे, तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रातय मावळे अर्धबिंबी, तव वरी तो समीरू, निराळी कीजे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू, बिंबीचे विलसे. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मान मनस्वरम, यप्रयाति तजन्देह सयति परमागतिम. ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असता व माझे स्मरण करीत असता जो देहाचा त्याग करून जातो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो. तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते एक राहते. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करावयाची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. येथे अर्जुना, कदाचित जर तुझ्या मनात असे वाटले की अंतकाळी स्मरण करावे हे खरे, परंतु मग अंतकाळी हे स्मरण कशाने होणार? कारण इंद्रिये आपापली कर्मे करण्यात असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनेस कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा, अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाली मी त्यांचा सेवक होतो. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणपुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत सांता. यापरी तजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणया परोंते आणिक पावणे नाही. येथ अर्जुना जरी विपाये, तुझा जीवी हन ऐसे जाये, ना हे स्मरण मग होय, काय सयावरी अंती. इंद्रिया अनुघडू पडलिया, जीवितांचे सुख बुडालिया, आंतु बाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे. ते वेळी बैसवेची कवणे, मग कवण निरोधी करणे. तेथ कायाचेनी अंतःकरणे प्रणव स्मरावा. तरी अगा ऐसिया ध्वनी, झणे थारा देशी हो मनी, पै नित्य सेविला मी निदानी, सेवकू होय. अन्य वाचू पुढे? नाही, 1-2 मिनिट.
आता याच्यामध्ये ओंकाराचं त्यांनी सांगितलंय. ओंकार म्हणजे ब्रह्माचं रूप असं समजलं जातं आणि ओंकारासाठीच प्रणव असा जो शब्द आहे तर त्या ओंकाराचं यांनी महत्व सांगितलंय. आणि मुख्य ते म्हणलं की समजा का कोणी मरायला उतरलेला असेल आणि त्यावेळेस त्याला योग हा कसा जमणार, तर मग म्हणून ते म्हणतात की तुम्ही जरी ओंकाराचं जरी स्मरण केलं आणि किंवा समाधी जे लोक घेतात त्यांच्या बाबतीत पण सांगितलं की शेवटी ते काय करतात की ओम म्हणून ते प्राण वायू इथे आणतात. तसं तेवढं काय आपल्याला करता येणार नाही, पण आपल्याला ओंकार तर म्हणता येईल. तुम्ही समजा अगदी मरायला तरकले असला तरी सुद्धा ओंकार म्हणता येतात. आता किती वेळ राहिला ते बघू दे मला, मग आपण 14 आणि 15 एकत्र आहेत कारण आणि बरंच आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट टाइम करू. हा, आपण पुढच्या वेळेस करूया. चालेल. केतकी आहेस का ग? ओके. हो हो आहे. आहे ना? हं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे कसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.